नमस्कार. तुम्ही ऐकत आहात डायरेक्ट बंधांची गोष्ट. एक अशी जागा जिथे शब्द फक्त ऐकले जात नाही किंवा बोलले जात नाही, तर मनाच्या आतवर उतरतात. आजचा विषय आहे वाईट वेळ आणि मार्ग भाग 2. लोक का बदलतात? हो, काही लोक अचानक बदलतात, काही हळूहळू जातात, काहींच्या आवाजात प्रेमळपणा कमी, काहींच्या डोळ्यातून आपली किंमत ठरवते आणि आपण विचार करत राहतो, मी चुकलो होतो का किंवा चुकले होते का, मी कुठे कमी पडलो का किंवा कमी पडले होते का, की खरंच लोक बदलतात. आजचा हा पॉडकास्ट त्या प्रत्येक मनासाठी आहे ज्याने कोणाला मनापासून जवळ, शेवटी स्वतःला हरवलं. सुरुवातीला सगळं काही असं सुंदर असतं. कधी लक्ष दिलंय का तुम्ही या गोष्टीकडे? सुरुवातीला प्रत्येक नातं सुंदर वाटते, प्रत्येक व्यक्ती खास वाटते, त्याच्या मेसेजची वाट बघतो, त्याचं काळजी घेणं, त्याचं आपल्या गोष्टी लक्षात ठेवून सगळं जादूगार सारखं. पण हळूहळू त्याच व्यक्तीचे रिप्लाय कमी होतात, कॉल्स कमी होतात आणि एक दिवस आपणच फक्त प्रयत्न करत राहतो. काही लोक बदलत नाही, ते फक्त सुरुवातीला आपल्याला महत्व देतात. तसेच मी फक्त ते उदाहरण दिलंय. तसेच काही लोक असतात जे सुरुवातीला कॉल्स करत असतात, रिप्लाय करत असतात, मेसेजेस करत असतात, खूप तुम्हाला असं स्पेशल फील करून देत असतात, पण तसं मुळात काही नसतं. काही लोक हे बदलत नसतात, ते फक्त दिखावा करत असतात. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला पाठ काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी हाताळायच्या आहेत. ते फक्त सुरुवातीला आपल्याला महत्व देत असतात आणि जेव्हा त्यांचं प्रत्येक गोष्टीतून किंवा त्यांचं काम आपल्याकडे निघून जातं, तेव्हा आपली किंमत ही कमी होत असते. हे सत्य खूप दुखापतणारं आहे, पण खरंच सांगते मी की दुखापत जी होते ना मनाची, ती कधीच रिकवर होत नसते. ती कुठं ना कुठं ती जखम जी असते ती कधीच भरून निघत नाही. जसं की आपल्या शरीराला काहीतरी लागलं तर ते कधी ना कधी भरून निघतं, त्याला मलमपट्टी करून ते व्यवस्थित नीट होत असतं. पण मनाचं जे असतं ना, मन एकदा दुखल्यानंतर ते कधीच भरून निघत नाही. आपल्याला जाणवत असतं, ते आतून सारखं सतत पेन होत असतं, पण आपल्याला कळत नाही की बाबा काय चाललेलं आहे. कारण आपण त्या प्रत्येक गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतलेलो असतो, ज्या व्यक्ती आपल्या बरोबर असं वागत असतात. कधी कधी कोणासाठी आपण स्वतःचं सगळं दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, प्रेम दिलंय, काळजी दिली, आणि शेवटी त्यांनीच आपल्याला अनोळखी असं केलेलं आहे. असं होतं का कधी? बरेच वेळा. तुम्हाला जर असा अनुभव असेल तर मला नक्की सांगा. लोक बदलतात कारण त्यांच्या भावना बदलतात, प्राधान्य बदलतं कारण त्यांच्या गरजेनुसार ती गोष्ट बदलत असते, पण त्यांचं मन खरं असतं. त्यांच्यासाठी बदल स्वीकारणं सर्वात कठीण असतं. जेव्हा शब्द बदलतात तेव्हा काय होत असेल बरं का? विचार करा बरं. पाहू, सुरुवातीला मी नेहमी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारे लोक नंतर मी बिझी होतो इतकंच बोलू लागतात. पूर्वी तासन तास बोलत असतात लोक आपल्याशी, नंतर 2 मिनिटाचा सुद्धा वेळ देत नाही. आणि नंतर सगळ्यात जास्त दुःख देतं ते काय माहिती का तुम्हाला आयुष्यामध्ये? थोडा विचार करून बघा. त्याच्याकडे वेळ नसतो त्यांच्याकडे आपल्यासाठी, किंवा आपल्या त्या स्पेशल व्यक्तीसाठी सुद्धा वेळ नसतो, किंवा बरेचसे जे संबंध असतात, नाते संबंध, त्यांना ते प्राधान्य देत नसतात असले लोक, आणि ते फक्त सुरुवातीला आपल्याला फील करून देत असतात. जसे की बरेचसे लोक तुमच्या बरोबर गोड गोड बोलत असतात, पण फक्त त्यांचं जेव्हा काम साध्य होतं तेव्हा ते तुमच्याशी बोलणं टाळतात. फक्त आपल्यासाठी नसतो त्यांच्याजवळ वेळ, असं नाहीये, पण त्यांची वेळ निघून गेलेली असते, त्यांचं काम झालेलं असतं. आपण ते असंही म्हणू शकतो की ते कामापुरता फक्त मामा असतात. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकून सुंदर दिवस व्हायचा, किंवा असंही होतं की बाबा बरेचदा असं होतं की आपलं मन हलकं होत असतं काही लोकांना आपण कॉल केल्यावर, किंवा ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला बरं वाटत असतं. आणि एक दिवस आपल्याला असं जाणवतं की त्याच आवाजात आपल्याला परकेपणा जाणवत असतो. लोकही अचानक बदलत नसतात, ते आधी मनाने दूर होतात आणि मग हळूहळू त्यांच्या शब्दात बदल होत दिसत असतो, त्यांच्या नजरेत बदल दिसत असतो, त्यांच्या वागण्यात जो असतो ना तो थंडपणा दिसतो, आणि आपण सगळं ठीक आहे असं समजून स्वतःला खोटं सांगत असतो
म्हणजे एकंदरीत आपण स्वतःला काय करत असतो, फसवत असतो. कारण आपल्याला त्या नातेसंबंधांना गमवायचं नसतं. अशा बरेचसे संबंध असतात आपले जे आपल्याला गमवायची नसतात. बरीचशी नाती असतात ती तोडायची नसतात. त्यामुळे आपण ती गमवायला नको. त्यामुळे स्वतःलाच आपण खोटं असं समजून काढत असतो. नाही बाबा, ठीक आहे, आपल्यालाच तो गैरसमजत आहे, असं आपण ते स्वतःला समजवत असतो. काही नाती जी असतात फक्त शिकवण्यासाठी आपल्याला आयुष्यात येत असतात. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणू शकतो की धडा शिकवण्यासाठी असतो ना, एक लेसन शिकवण्यासाठी येत असतात. प्रत्येक नातं हे कायम स्वरूपी नसतं. काही लोक आयुष्यात येतात आणि फक्त आपल्याला शिकवण्यासाठी येतात, हो की नाही? कारण की काही लोक जे असतात ना, ते फक्त कोणावर जास्त प्रेम करू नये, कोणाला आपण विश्वास ठेवू नये कोणावर असा पटकन, आणि काय म्हणतो ना आपण, स्वतःला एकदम वाहवत जाऊ नये. जर कोणी आपल्याला प्राधान्य देत नसेल तर आपणही त्याला प्राधान्य देऊ नये. अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा वेगवेगळ्या लोकांकडनं आपण शिकत असतो. स्वतःची किंमती कधीही कमी करून घ्यायची नसते, असंही आपण त्या गोष्टींमधून शिकत असतो, हो की नाही? त्यामुळं कसं आहे की स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाही की लोक बाबा असं झालंय तसं झालंय, लोक बदलले आहेत किंवा बदलतायत, आपल्याला ते जाणवत असतं, तर आपण त्या गोष्टीला दुर्लक्ष करू शकतो. आपण त्या व्यक्तींच्या हातामध्ये आपले धागेदोरे द्यायचे नाहीयेत. त्या व्यक्ती कोणी नाही आहेत आपल्यासाठी, आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण अनेकदा त्यांना सर्वात असं जपतो आणि तेच लोक आपला विश्वास तोडून जात असतात. कधी तुम्हाला जाणवलं असेल, तुम्ही मला जरूर सांगा. जर तुम्हाला कधी असा कुठला अनुभव आला असेल तर मला प्लीज शेअर करा. पण कधी तुम्ही विचार केलाय का, कदाचित ते लोक बदलले नसतील, हो की नाही? जर आता तुम्ही जर असा विचार केला, पॉझिटिव्ह विचार केला, कदाचित ते बदलले नसतील, कदाचित आपण त्यांना खूप जास्त महत्व दिलेलं असेल, हो की नाही? असंही होऊ शकतं. जेव्हा आपण एखाद्याला स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो तेव्हा आपणच आपली किंमत कमी करायला सुरुवात करत असतो. ही गोष्ट खूप छोटी आहे, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. कारण लोकांना सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. कारण तुम्ही सहज अवेलेबल असतात ना. त्यांनी जर कॉल केला सपोज तुम्हाला, तर तुम्ही लगेच कॉल रिसिव्ह करतात. पण हाच जर तुम्ही कॉल त्यांना केला किंवा, तर काय होत असतं माहितीये का, तुम्ही लगेच तो कॉल उचलत असतात त्यांचा. पण जर तुम्ही त्यांना कॉल केला किंवा मेसेजेस केले तर रिप्लाय येत नसतं, हो की नाही? तर कसं आहे, ती व्यक्ती जी आहे ती ऑलरेडी तुमच्यापासून मनापासून ते जे लोक असतात ते तुमच्यापासून दूर गेलेले असतात आणि तुम्ही जे सहज त्यांना एका कॉलवरती अवेलेबल असतात. त्यामुळे तुमची जी व्हॅल्यू आहे किंवा तुमची जी किंमत आहे ती ऑलरेडी कमी व्हायला सुरुवात करते आणि ॲज अ ग्रँटेड म्हणून किंवा तुम्हाला ते ग्राह्य पकडतात आणि लोकांना सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतेय. म्हणूनच स्वतःवर प्रेम करा आणि खूपच गरज असेल तरच एखाद्याचा कॉल पटकन उचला. कारण कसं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही अवेलेबल असाल तर त्याच व्यक्तीला माहिती आहे, अरे ही व्यक्ती नेहमीच अवेलेबल असते, आपण कधीही कॉल करा. आणि कशीही वागणूक दिली तर आपण याला ही व्यक्ती बोलणारच आहे बाबा, किंवा कॉल रिसिव्ह करणार आहे, रिप्लाय करणार आहे, हे माहिती असतं. कसं आहे, गायडन्सची गरज प्रत्येकाला असते. तुम्ही द्या, नाही असं नाही म्हणते, पण कसं आहे, स्वतःला हरवून घेऊ नका. लोक बदलतील, काही सोडूनही जातील तुम्हाला आणि काही विसरतीलही. काही फक्त गरज असेपर्यंत तुमच्या जवळ राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला कधी बदलू नका. कोणासाठी स्वतःची ओळख देखील हरवू नका. कारण जे लोक खरंच आपले असतात ते आपल्याला कधीच बदलायला लावत नाही. ते आपल्याला स्वीकारायला येतात, पण आहोत तसेच आपल्याला स्वीकारत असतात. जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर स्वतःला दोष देऊ नका. कारण की काही नाती अशी असतात जी आपल्याला सोडून जाण्यासाठी आले असतात. कधी कधी काय होतं, लोकांच्या आयुष्यात आपली वेळ संपलेली असते, तेवढ्या वेळ टाइम फ्रेम साठी ते आपल्या सोबत आलेले असतात. आणि हे स्वीकारणं खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच खरी हिलिंग आहे. तुम्ही स्वतःला हील करणं खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्वतःला हील करत नाही आणि स्वतःलाच देश देत असतो. तर प्लीज स्वतःला विसरू नका, कारण खूप गरजेचं आहे. एक दिवस तुम्ही मजबूत व्हाल. आणि असं होतं ना की आपण खूप असे दमलेलो असतो, खूप दुःखी असतो, रात्रभर झोप येतच नसेल, किंवा असं होत असतं, अरे आपल्याला आपल्या नातेसंबंधांची आठवण येत असते. वेगवेगळे लोक असतात, त्यांच्या आठवणी आपल्याला सतवत असतात. अरे मी कसा विश्वास ठेवला होता, किंवा मी कसा विश्वास ठेवत होते, किती त्यांच्यासाठी काय काय करत होते. एक दिवस असं होतं ना की
तुम्ही त्या गोष्टी विसरायला सुरुवात करतात. पण हे तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला विश्वासात घेत नाही किंवा स्वतःवरती विश्वास ठेवत नाही आणि स्वतःसाठी जगत नाही आणि स्वतःवरती प्रेम करायला शिकत नाही पुन्हा. आणि पुन्हा त्यामुळे काय होत असतं, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, स्वतःवरती प्रेम करतात, असं होतं ना की पुन्हा तुम्ही हसायला शिकतात, पुन्हा स्वतःला नवीन जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आणि त्या दिवशी तुम्हाला समजतं आणि समजेल की ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांनी त्यांचं नुकसान केलेलं नाही, त्यांनी फक्त तुमच्या आयुष्यातून त्यांची जागा गमावली आहे. कारण खरं प्रेम कधीच सोडून जात नसतं आणि खरे जे आपली माणसं असतात ती कधीच आपल्याला सोडून जात नसतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी व्यक्ती किंवा जे लोक आपल्या आयुष्यातून सोडून गेली आहेत किंवा जे आपल्यावरती टीका करत आहेत, तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आपला प्रश्न नाहीये. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो, प्रत्येकाची धारणा वेगवेगळी असते, आपण काही करू शकत नाही. जर कोणी बदललेलं असेल तर स्वतःला दोष देऊ नको. जगामध्ये लोक येतात, लोक जातात, लोक बदलतात, भावना बदलतात, परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्ट बदलत असते. पण तुमची किंमत कधीच कमी होत नाही. तुम्ही पुरेसे आहात, तुम्ही प्रेमासाठी योग्य आहात आणि एक दिवस तुम्हाला अशी माणसं नक्की भेटतात जी कधी बदलणार नाही, हो की नाही. आणि बरेचसे लोक असतात जे तुमच्या आयुष्यात येतात आणि कायमस्वरूपी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवून जातात आणि तुमच्या सोबत नेहमी राहतात, जे तुम्हाला प्रोत्साहित करतात, हो ना. जर हा पॉडकास्ट जर तुम्हाला मनाला स्पर्श केला असेल तर @direct संबंधांची गोष्टला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त गोष्ट मनाशी जोडलेली असते. पुन्हा भेटूया एका नवीन भावनेसोबत. थँक्यू.